तुका भेटीशी आला. फाल्गुन महिना उजडला. उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या. शिशिराची पानगळ स्थिरावली. वसंताच्या आगमना प्रित्यर्थ सृष्टी बहरली. सुगीच्या प्रित्यर्थ बळीराजा सुखावला. धनधान्याने ग्रहधनीन आनंद पावली. इंद्रायणी तिरी देहू ग्रामी. तुकोबा सगुण साकार रूपातून निर्गुण निराकार ओढीकडे अश्वरूपात मन पवन वेगाने झेपावू लागले. तुकोबांचा प्रपंच वेल आवलीच्या संसार मांडवावर महादेव, विठोबा, भागीरथी व गंगा यांच्या रूपाने बहरला होता. आवलीच्या हातातोंडाच्या द्वंद्व रूपातून प्रगट होणारा अकांड तांडव तुकोबांना टाळ मृदुंगाच्या ठेक्याप्रमाणे वाटू लागत असे आणि त्याच तल्लीनतेमध्ये तुकोबा वाडवडिलांच्या पांडुरंगाच्या रावळात नामस्मरणात स्थिरावत असे. ब्रह्ममुहूर्ताचा काकडा, सायं हरिपाठ, रात्रीचे कीर्तन या त्रिसूत्रीतच तुकोबांचा दिनक्रम चालत असे. श्वासागणिक नामस्मरण हा त्यांच्या जीवनाचा धागा होता. तुकोबांना भौतिकाचा तृप्ती ढेकर आला होता. त्यांना परमानंदाची साथ खुणावत होती. संसार व परमार्थाची कृतकृत्यता तुकोबांच्या मनबुद्धीवरून ओसंडून वाहत होती. आता हा देह भास्कर असताच जावायास हवा. मृत्तिकेचा देह पंचतत्वात विलीन व्हावा. ज्याचे देणे त्याच्या हाती सोपविणे अशी विचार शृंखला तुकोबांच्या मनपटलावर ठोठावत होती. या विचारांच्या अश्वावर आरूढ होऊन तुकोबा इंद्रायणी तिरीच्या माशाच्या डोहावरून घराकडे तळपत्या भास्कराच्या साक्षीने निघाले होते. फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस. उद्या एकादशी. रावळात कीर्तन. याच विचारात तुकोबा घराच्या ओसरीवर आले. पायावर 2 तांबे पाणी ओतून महादेव विठ्ठल यांच्याजवळ बसले. तोपर्यंत आवली ओसरीवर पासोडी टाकून ताट आणायला माझघरात गेली. ताटातील ज्वारीच्या कण्यांचा भोगयज्ञ पांडुरंगास अर्पण करत वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असे म्हणत प्रसन्न मनाने जठर यज्ञ शांत करण्यास प्रारंभ केला. तुकोबांची आजची कन्याची दशमी आवलीसाठी ज्ञानदशमी साजरी करण्याचे ठरवले होते. आवली, तू मला सुखदुःखात साथ दिलीस. आपल्या संसारात भरतीपेक्षा ओहोटीच प्रचंड होती. आनंदाची आवर्तन येण्यास खूप वाट पाहावी लागली. मान अपमान अवहेलना या राहटा तू संसाराचा कणा मोडू दिला नाहीस. केवळ तू होती म्हणून या तुकाचा तुकाराम झाला आणि समाजासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकोबांची वाग्गंगा आज स्थिरावत नव्हती. ती आज थेट आवलीच्या मनबुद्धीवरून झिरपत झिरपत तिच्या गर्भात संगम होत होती. तुकोबांना अनाकलनी असणारा हा त्यांचा उदरांश आवलीच्या गर्भातून आपल्या न पाहिलेल्या बाबांना परमार्थाचा अमृतकण दिल्याबद्दल धन्यवाद देत होता. तुकोबा आवलीस प्रपंच आवरता घेण्यास आर्जव करत होते. दोन्ही मुलांचे आता लग्न झालेले आहे. त्यामुळे तू आता परमार्थ प्राप्तीसाठी माझ्याबरोबर चल. लवकर तो वैकुंठनाथ मला न्यायला स्वतः येणार आहे. त्यामुळे तू आता भौतिकाचा मोह आवरता घे. आवलीच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज तुकोबांना जाणवू लागले. मनोमन त्यांना आनंद झाला की आवलीला या संसाराचा त्याग खरंच करावासा वाटतोय. परंतु एकच गोष्ट या कन्याच्या ज्ञान दशमीतून आवलीस प्राप्त झाली होती, ती म्हणजे तिचे ज्ञानाचे अध्यात्माचे डोहाळे आज तुकोबांनी यथेच्छ पुरविले होते आणि हेच ज्ञानभांडार तुकोबांनी न पाहिलेल्या पुत्रासाठी तपोनिधी वैराग्यमूर्ती नारायण महाराजांसाठी शिदोरी ठरणार होते. कारण नारायण महाराजांना तुकोबांची ही अमूल्य भेट त्यांच्या वैकुंठ गमनानंतर जन्मलेल्या आवलीच्या बाळास दिली होती. घरोघरी होळीचा सण पुरणपोळीच्या गोडधोडाने साजरा झाला. आवलीच्या संसाराची दशा पंचक्रोशीत सर्वत्र परिचित. पुण्यातील गोळवे सावकार म्हणजे आवलीच्या वडिलांनी तिच्यासाठी पुरणपोळीची सिद्धता होळीला नाही पण पुनवेच्या बेजेला पाठवून साजरी केली. तुकोबा पांडुरंगाच्या रावळात दर्शनास गेले होते, परंतु आज जरा ते लवकरच परतले. आवलीचा अजून स्वयंपाकही पार पडला नव्हता. तुकोबांचा चेहरा आज खूप प्रसन्न व तेजस्वी आवलीस वाटला. तिने तुकोबांना अंमळ विश्रांती घेण्यास सांगताच तुकोबा म्हणाले, आवले, हे बघ, आज आपल्याला लवकर निघावायला हवे. इंद्रायणी तिरी नांदुरकीच्या वृक्षातळी स्वयं वैकुंठनाथ पांडुरंग गरुडावर बसून आपणास नेण्यास येणार आहे. सर्व टाळकरी भाविक भक्त या फाल्गुन बीजेनिमित्त तीरावर दाटीवाटीने उभे राहून
अभंग गायनात दंग झालेले आहे. त्यामुळे आता वाडवेळ झालेला आहे. मला त्या कान्होबाला भेटायची अनामिक ओढ लागली आहे. मुलांना गोडधोड खायला दे. मी तुला कन्याच्या ज्ञान दशमीस बोध केला होता, तो आठवतोय ना? तर चल आता, हा संसारमोह सोड आणि मज सभेत चल. तुकोबांच्या विचारांची शलाका आवलीच्या मनापर्यंत पोहोचू शकली नव्हती. तिच्या पोटचा गर्भ तिला त्याची जाणीव करून देत होता. तिने तुकोबांना सांगितले, तुम्ही व्हा पुढे, मी पुरणपोळीचा स्वयंपाक करून मुलाबाळांना खाऊ घालते आणि तुमचे जेवण घेऊन तीरावर नांदुरकी खाली येते, मग आपण तिथेच जेवा. इंद्रायणी तीरावर नांदुरकीच्या वृक्षाजवळ 14 टाळकरी तुकोबांचे अभंग गाण्यात दंग झाले होते. वैष्णवांची दाटी झाली इतकी होती की मुंगीलाही शिरकाव करण्यास वाव नव्हता. तुकोबा मध्यभागी टाळविना चिपळ्या घेऊन उभे राहिले. रामकृष्ण हरीच्या घोषात तुकोबांना आकाशातून गरुडारूढ भगवान विष्णू कटीकर ठेवून, मकर कुंडले लेवून, पिवळा पितांबर धारण करून सुहास्य वदनाने देहुग्रामाकडे उतरते झाल्याचे दिसले. तुकोबांची परमानंदी टाळी लागली, विना झनत्कारू लागली, चिपळी त्यास साथ देऊ लागली आणि टाळकरी पाठीशी लय धरू लागले. कटीकर लेवून पितांबर, आलाशी देवा इंद्रायणी तीर, मकर कुंडल कौस्तुभमणी, चित्त प्रगटले देवा नयनी, समचरण सुहास्य वदन, पांडुरंगा लाभो सदाचरण, तुका म्हणे मी तुझा दास, एकच दान होऊ दे हरिदास. गरुडावरून उतरत भगवंताने तुकोबांचा हात धरला. तुकोबांना उराउरी भेटत गरुडा रथात स्वयं स्वस्थानी आसनस्थ केले. परंतु तुकोबांना जरी देहाने भगवंता समीप बसले होते तरी त्यांची दृष्टी काहीतरी शोधत होती. भगवंतांनी जाणले व सुहास्य करत कटीकर ठेवत तेही तुकोबांच्या आवलीची प्रतीक्षा करू लागले. तुकोबांच्या मनचित्तातील चलबिचल अक्षरूप घेऊन आवली शोधू लागली. धन्य माझी आवली, बहु कृपे लाभली, संसाराची वेल तुझ कृपे बहरली, साथ तुझी मिळता मम परमार्थ झाला, सखा पांडुरंग हृदय विसावला, सदेह वैकुंठ भगवंता समीप जरी, वाट पाहीन तुझी आवली नजर लावून द्वारी. आवलीची वाट पाहत तुकोबा भगवंताबरोबर सदेह वैकुंठ गमन करते झाले. यानंतर इंद्रायणीच्या पैल तीरावरील एलगाव, तुकोबांच्या लाडक्या भागीरथीचे सासर, मालोजी गाडेंच्या पत्नीचे गाव. गाडे पाटील तुकोबांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक. ऐल तीरावर देहू तर पैल तीरावर एलगाव. फाल्गुनाची होळी संपली. रंगपंचमीची पहाट उजडली. भागीरथी नित्य नेहमाप्रमाणे उठून अंगणात सडा समार्जन करून रांगोळी काढत होती. तोच तिला दूरवरून वासुदेवाच्या गाण्याचा मंजूळ स्वर ऐकू आला. नित्यक्रमाने तिने आता तुळशीस पाणी अर्पण करत प्रदक्षिणा आरंभिल्या. देहूचा वाणी वैकुंठाला गेला, होळीच्या बीजेला सदेह गेला, वासुदेव आला, वासुदेव आला. इंद्रायणीचा काठ भरून राहिला, देहूचा वाणी विमानी गेला, वासुदेव आला, वासुदेव आला. वैकुंठचा गरुड देहूला आला, देहूचा वाणी अदृश्य झाला, वासुदेव आला, वासुदेव आला. देहूचा वाणी हे नाव ऐकताच भागीरथीच्या अंगावर सरकन काटा आला. ती धावतच वासुदेवाच्या चरणी लागली. वासुदेवाने तिला धीर देत सविस्तर प्रसंग कथन केला. आपल्याला न भेटता न कळविता आपला बाबा अदृश्य कसा झाला, वैकुंठाला म्हणजे कुठे गेला, ती धावतच नदी किनारी आली. पैल तीराची भीषण शांतता भागीरथीस अस्वस्थ करून गेली. तिने तुकोबांच्या भेटीचा धावा निरंतर आरंभिला. अन्न पाण्याचा त्याग करून बाबांच्या भेटीची प्रतीक्षा करू लागली. दीनानाथ दयाघनाला कणव आली. त्यांनी तुकोबांना लेकीच्या भेटीसाठी पुण्यश्य इंद्रायणी तीरी एल गावी धाडले. तुकोबांना साक्षात समोर पाहून भागीरथी आनंदली. घरातील शेवया शिजवून बाबांना दूध शेवया स्वहस्ते भरवू लागली. भागीरथी प्रेमा तुकोबा आले, एलवाडी ग्रामी पुनश्य अवतरले. शेवयाची खीर, नंदीचे दूध, भागीरथी लाडाची सिद्धियुक्त. तुकोबांची लेख हृदय द्रवले, भेटी लागी जीवा तुकोबा भेटले. या घटनेनंतर सदुंबरे गावचे तेली संताजी जगनाडे, तुकोबांचे बालमित्र, सदा तुकोबासोबत राहणारा सवंगडी, तुकोबांच्या अमृतगंगेत सचेल स्नान करणारा, शब्दाला अक्षर करणारा तुकोबांचा लेखक, 14 टाळकऱ्यांमधील एक असणारा तुकोबांचा हा भक्त. तुकोबांनी
व संताजींनी एकमेकांना वचन दिले होते की दोघांनीही एकमेकांच्या मृत्यूसमयी उपस्थित राहण्याचे. फाल्गुन बेजेला तुकोबांच्या देहुग्रामी इंद्रायणी तीरी नांदुरकी वृक्षातळी वैकुंठ गमन झाले. त्या प्रसंगी संताजी 14 टाळकऱ्यांमध्ये स्वतः उपस्थित होते. परंतु तदनंतर काही काळाने संताजी जगनाडे यांचे सदुंबर येथे देहावसन झाले. त्यावेळी तुकोबा जिवंत नव्हते. रीती परंपरेनुसार संताजींचे दफन करण्यात आले. प्रत्येकजण मूठ माती देत होता, परंतु संताजींचा उजवा हात खाली मातीत जात नव्हता. शेवटी एका औचिक क्षणी तुकोबा सदेह अवतरले. त्यांनी संताजीच्या हातात स्पर्श करून वचनपूर्ती करत एक मूठ माती टाकली व त्या घटनेनंतर संताजींचा हात मातीखाली गेला व संताजी समाधिस्थ झाले. मित्र असावा तर ऐसा, एक जीव दुजा विसावा, वचनपूर्तीसाठी तुकोबा यावा, जन्मोजन्मी असा सखा लाभावा. संताजी जगनाडे व तुकाराम महाराजांच्या भेटीनंतर पिंपळनेर क्षेत्रीच्या निळोबारायांना सद्गुरू तुकोबांच्या भेटीची उत्कंठा लागली. त्यांनी तुकोबांचा धावा आरंभिला. त्यावेळी संत तुकाराम महाराज हे मृत्यू पावले होते. भक्तवत्सल पांडुरंगाला ओढ लागली. त्याने तुकोबांच्या अगोदर पिंपळनेर क्षेत्री येऊन या भक्तास भेटण्याचे ठरविले. निळोबारायांना पाहून पांडुरंग स्वतः प्रसन्न झाले. परंतु निळोबाराय त्यांना म्हणाले, मी तुझ्यासाठी धावा केला नाही, प्रार्थना केली नाही, तरी तू काय येथे आलास? मला तू नको, मला माझ्या सद्गुरूंचे सगुण दर्शन हवे आहे. तू जा व माझ्या तुकोबांना पाठव. पाहता पांडुरंगा निळोबा क्रोधित, म्हणे काळ्या का येथे आला असे? नसे बोलविले, नसे प्रार्थिले, माझ्या तुकोबा कोठे लपविले? तुझे नको मज कदापि दर्शन, जातो माघारी न दाखवी वदन. तुका माझा देव, सखा प्रीती जीवन, गुरुदर्शनाविन देईन मी प्राण. भक्त प्रेमासाठी अशा प्रकारे स्वयं तुकोबा पिंपळनेर येथे निळोबारायांसाठी प्रगटले व आशीर्वाद देत वैकुंठास गेले. भेटीसाठी तुकोबाराय स्वतःच्या मुलीसाठी, स्वतःच्या मित्रासाठी व स्वतःच्या भक्तासाठी पुनश्च सदेह अशा प्रकारे भेटीशी आले. धन्यवाद.